पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आदित्यला राखी बांधण्यासाठी चाललेली असते, पण तिला सतत तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा क्षण आठवत असतो. तर दुसरीकडे सावित्री किचनमध्ये येत मनाशी म्हणत असते की आदित्य बाबांचं आणि पारूचं तर नवरा बायकोचं नातं आहे, पण जर पारूने आदित्य बाबांना राखी बांधली तर मग काय होईल. तर इकडे आदित्य पण मनाशी म्हणत असतो की जेव्हा मला इतरांनी राखी बांधली होती तेव्हा मला खूप आनंद झाला होता, पण आता असं का वाटतंय की पारूने मला राखी बांधायला नको. तर दुसरीकडे सावित्री जेव्हा अहिल्याने बनवलेल्या त्या वड्या बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की साखरेची बरणी तर जशीच्या तशीच आहे आणि मिठाची बरणी मात्र संपली आहे. त्यामुळे तिला शंका येते की कदाचित अहिल्या मॅडमनी चुकून वड्यांमध्ये साखरेऐवजी मीठ तर टाकलं नसेल ना, आणि म्हणून ती पटकन त्या वड्यांचं ताट घेऊन बाहेर येते आणि अहिल्या मॅडमला म्हणते की मॅडम, मला असं वाटतंय की तुम्ही चुकून वड्यांमध्ये साखरेऐवजी मीठ टाकलंय, कारण साखरेची बरणी जशीच्या तशीच आहे आणि मिठाची बरणी संपली आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. दामिनी आणि दिशा तर अहिल्याकडे बघूनच हसत असतात. तर अहिल्या म्हणत असते की मी माझ्या विचारांमध्येच होते, कदाचित माझ्याकडून मीठच पडलं असेल. तर श्रीकांत म्हणत असतो की थांब, मी टेस्ट करून बघतो. पण तितक्यात दामिनी म्हणते की हा तर नैवेद्य आहे ना, मग तुम्ही कसं काही टेस्ट करणार. मात्र अहिल्या म्हणते की देवाला असा खारट नैवेद्य दाखवण्यापेक्षा तो आधी चाखून बघितलेला काय वाईट आहे. आणि मग श्रीकांत ती एक वडी खाऊन बघतो, ती खूपच खारट असते. त्यामुळे अहिल्या डोक्यालाच हात लावते. काय करावं हे कोणालाही कळत नाही. तर गुरुजी म्हणत असतात की अहिल्या मॅडम, प्रसादासाठी उशीर होतोय, त्यामुळे मग अहिल्या पटकन शिरा करायचं ठरवते. मात्र त्यानंतर ती पारूला विचारते की नारळाच्या वड्या बनवण्यासाठी किती वेळ लागेल. त्यावर पारू सांगते 20 मिनिटं. तर अहिल्या म्हणते की मग चल पटकन आपण बनवू. त्यामुळे मग पारू आदित्यला राखी न बांधताच लगेच किचनमध्ये जाते. त्यामुळे आदित्यसुद्धा खुश होतो. दामिनी आणि दिशा मात्र एकमेकींकडेच बघत असतात. त्यानंतर अहिल्या आणि पारू मिळून नारळाच्या छान वड्या बनवतात. अहिल्या तर पारूचं खूप कौतुक करत असते आणि तिला म्हणत असते की आज फक्त तुझ्यामुळे या वेळेत वड्या पूर्ण झाल्या. आणि मग ती त्या लगेच गुरुजींना जाऊन देते. अहिल्या तेथून गेल्यावर सावित्री त्या ठिकाणी येते आणि ती पारूकडे बघत हसतच म्हणत असते की सासू सुनेच्या हाताला उरक आहे बरं का. आणि ते ऐकून पारू लाजून खाली मान घालते. तर सावित्री म्हणत असते की पारू, आज खरंच तू वाचली नाही तर काय झालं असतं याचा विचार केलायस का. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. पण त्यांचं बोलणं सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते आणि त्या दोघींवर ओरडतच त्यांना विचारते की तुम्ही नेहमी काय खुसूरपुसूर करत असता. पण त्यावर त्या काही उत्तर देत नाही आणि आपापल्या कामासाठी निघून जातात. तर दामिनी लगेच पारूने बनवलेल्या त्या वड्या खाऊन बघते आणि खूपच खुश होते. त्यानंतर जेव्हा ती दिशाकडे जाते तेव्हा दिशा खूप चिडलेली असते. दामिनी तिला म्हणत असते की आपण दोघी मैत्रिणी आहोत ना, मग तू माझ्यासोबत असं का वागतेस. तर दिशा म्हणत असते की सॉरी, पण मला माझी पर्स सापडत नाही आहे. तुला आठवतं आहे ना, मगाशी आपण दोघी शॉपिंगसाठी जाणार होतो तेव्हा मी कपाटामधून पर्स बाहेर काढली होती, मात्र आता मला ती सापडतच नाही आहे. आणि ते ऐकून दामिनी म्हणते म्हणजे आपल्या घरात चोरी झाली आहे का. तर दिशा म्हणते की मला तर असंच वाटतंय. तर दामिनी म्हणत असते की त्या पर्समध्ये काय काय होतं. तर दिशा तिला सांगते की माझे सगळे कार्ड्स होते, कॅश होती. आणि मग ती घाबरूनच मनाशी म्हणते की तो फोटोसुद्धा होता, जर का तो फोटो कोणी बघितला तर माझं काही खरं नाही. तर दामिनी म्हणत असते की आपण लगेच पोलिसांना बोलावू आणि ती पोलिसांना फोनही करू लागते. पण दिशा तिच्या हातातून फोन हिसकावून घेत म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको, सासू मॉमला असं अजिबात आवडणार नाही, त्यापेक्षा आपण दोघी मिळून शोध घेऊ. आणि मग त्यानंतर त्या दोघी मिळूनच त्या रूममध्ये पर्स शोधतात, पण त्यांना पर्स काही सापडत नाही. आणि मग रूममध्ये कोण कोण आलं होतं याचा त्या दोघी विचार करतात आणि त्यांना आठवतं की त्यावेळी गणीच या ठिकाणी आला होता. त्यामुळे मग त्या दोघी लगेच रागात गणीकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे गणी त्यांच्या घराच्या बाहेर खेळत असतो. मारुतीसुद्धा त्या ठिकाणीच असतो. तर दिशा आणि दामिनी त्या ठिकाणी येतात. दिशा लगेच गणीचं तोंड पकडून त्याला विचारत असते की माझी पर्स तूच चोरली आहे ना. आणि त्यावर गणी घाबरूनच म्हणतो की नाही दिशा मॅडम, मी तुमची पर्स चोरली नाही आहे. तर मारुती दिशाला विचारत असतो की दिशा मॅडम, नेमकं काय झालं आहे.
तर दामिनीमध्ये पडत म्हणते की मारुती तू गप्पच बस, कारण तुझ्या या मुलाने आमच्या घरात चोरी केली आहे, दिशाची पर्स चोरली आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दामिनी तोंडाला येईल ते बोलत असते. ती म्हणत असते की तुझ्या पोराने आणि त्या पारूने आजपर्यंत आमच्या घरातून काय काय गायब केलं असेल काय माहीत. आणि ते ऐकून पारू मोठ्याने ओरडत्याने म्हणते की तुम्ही आमच्यावर वाटेल ते आरोप करू शकत नाही. माझ्या गणीवर पूर्ण विश्वास आहे, तो कधीच चोरी करणार नाही. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते हो का, मग मला सांग ती पर्स गेली कुठे. आणि मग ती दामिनीला पारूच्या घराची झडती घ्यायला आतमध्ये पाठवते. तर गणी रडतच पारूला मिठी मारून उभा असतो. तितक्यात दामिनी परत त्या ठिकाणी येते. गणीने पारूला जी पर्स गिफ्ट केलेली असते ती पर्स घेऊनच ती बाहेर येते आणि म्हणते की अभिकारड्या पारूकडे एवढी महागडी पर्स कशी काय आली असेल दिशा. तर दिशासुद्धा ती पर्स बघत म्हणते की आता तर हे सिद्धच झालं आहे की या मुलाने माझी पर्स चोरली, त्यातील पैसे घेतले आणि स्वतःच्या बहिणीसाठी ही पर्स घेऊन आला. त्यावर गणी रडतच म्हणत असतो की नाही दिशा मॅडम, मी खरंच चोरी केलेली नाही आहे. तर पारू त्याला विचारत असते की गणी ही पर्स आणण्यासाठी तू बाकडूनच पैसे घेतले होते ना रे. पण त्यावर गणी काहीच उत्तर देत नाही. तर पारू मारुतीलाच विचारते. पण मारुती म्हणतो की नाही ग पारू, मी तर याला पैसे दिलेच नाही. आणि मग त्या दोघांना असं वाटतं की खरंच गणीने चोरी तर केली नसेल ना. मारुती तर खूपच चिडतो आणि गणीला जाब विचारतो. पण पारू त्याला थांबवत म्हणते की बा आता तू काय त्याचा जीव घेतोस का, माझी खात्री आहे आपला गणी असं काही करणार नाही. पण त्यावेळी दिशा म्हणते की तुमचा हा ड्रामा बंद करा, आता तर मी पोलिसांनाच बोलावून घेते, कारण तुमची जागा जेलमध्येच आहे. पण तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो दिशाला विचारत असतो की काय झाले. तर दिशा रागातच म्हणते की या खोटारड्या लोकांनी माझी पर्स चोरली आहे. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की एवढीच अक्कल आहे ना तुझी, थांब जरा. आणि मग तो प्रियाला त्या ठिकाणी बोलावून घेतो. दिशाची ती पर्स प्रियाकडेच असते. आणि जेव्हा दिशा ती पर्स बघते तेव्हा तिला खूप आनंद होतो, पण तिला भीतीही वाटते की प्रीतमने माझी पर्स उघडून तर बघितली नसेल ना. तर प्रीतम म्हणत असतो की दिशा तुझा कोणावरच विश्वास नाही आहे ना, नको काळजी करू, मी तुझी पर्स उघडून बघितलेली नाही आहे. आणि ते ऐकून दिशा खुश होते आणि प्रीतमला थँक्यू म्हणत लगेच तेथून जाण्यासाठी निघते. पण प्रिया तिला थांबवते. ती म्हणते की दिशा मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप लहान असतील, मात्र पारूसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप मोठ्या आहेत. तुम्ही त्या लहान मुलावर चोरीचा आरोप केला, त्याला कमीत कमी सॉरी तरी म्हणा. पण ते ऐकून दिशा चिडते. ती म्हणते की मी कोण आहे माहिती आहे का तुला, आणि मुळात तू मला माफी मागायला सांगणारी कोण आहेस ग. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर प्रीतम गणीजवळ जात त्याची माफी मागतो. तर पारू आणि मारुती म्हणत असतात की साहेब तुमची काही चूक नाही आहे, प्लीज तुम्ही माफी मागू नका. आणि मग त्यानंतर पारू आणि मारुती पुन्हा गणीला विचारू लागतात की जर तुला बाने पैसे दिले नव्हते तर मग तू पर्स आणण्यासाठी पैसे आणले कुठून. आणि त्यावेळी मग गणी त्या सगळ्यांना सांगू लागतो की तायडे तुला ती पर्स खूप आवडली होती, पण आपल्याकडे पैसे नव्हते म्हणून मग आपल्याला ती घेता आली नाही. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की तुला तीच पर्स रक्षाबंधनाला गिफ्ट करायची. आणि मग म्हणूनच मी एका दुकानामध्ये मोलमजुरीचं काम केलं आणि तुझ्यासाठी ही पर्स घेऊन आलो. आणि ते ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. पारू रडतच गणीला मिठी मारते. तर मारुती म्हणत असतो की मीच बाप म्हणून कुठेतरी कमी पडलो, कारण मी असताना माझ्या पोराला मोलमजुरी करावी लागली. पण पारू म्हणते की नाही बा, उलट तुझ्यामुळे आम्ही दोघेजण जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहोत, कारण आमच्या डोक्यावर बापाचा हात आहे. आणि त्या तिघांचं ते प्रेम बघून प्रीतमचे डोळे नकळतपणे भरून येतात. तो प्रियाला म्हणत असतो की मला नेहमी असं वाटायचं की आम्हाला एक बहीण असावी, पण जर बहीण असती ना तर मी खरंच गणी इतका चांगला भाऊ नसतो बनू शकलो. खरंच बघा ना किती प्युअर आहे तो. आणि मग तो रडतच तेथून निघून जातो. ते बघून प्रिया मनाशी म्हणत असते की खरंच किती इमोशनल आहे हा मुलगा. मात्र त्यानंतर तिला भीती वाटू लागते, कारण तिला प्रीतम आवडायला लागलेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.